नवी मुंबई वाशी येथे गोकुळ शक्ती या नवीन दुधाचा विक्री व वितरण शुभारंभ सोहळा संपन्न। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ मार्फत गोकुळ शक्ती या नावाने तयार करण्यात आलेल्या नवीन गुणप्रतीच्या टोन दुधाचा विक्री व वितरण शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ सो यांच्या शुभ हस्ते माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील सो यांच्या अध्यक्षतेखाली व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत नवी मुंबई वाशी येथे संपन्न झाला। यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ सो म्हणाले की उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतीच्या दुधामुळे गोकुळ दूध संघाने मुंबई, पुणे, कोकण व अन्य ठिकाणी आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती मोठा ग्राहक वर्ग निर्माण केला असून दिवसेंदिवस दुधाची मागणी वाढत आहे। सर्वसामान्य ग्राहक तसेच मुंबईतील वितरक यांनी ठराविक प्रतीचे स्पेशल दूध गोकुळकडून उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली। यावरती निर्णय होऊन गोकुळने 4.1 फॅट व 9.2 SNF या प्रतीचे गोकुळ शक्ती या नावाचे स्पेशल होमोजेनाइज्ड व बॅक्टोफिस दूध मार्केटमध्ये आणले आहे। निश्चितच ते ग्राहकांच्या पसंतीस पडेल। महाराष्ट्रातील इतर दूध संघाचे दूध हे गोकुळ एकाच ब्रँड खाली विकले जावे। निश्चितच गोकुळ आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती महाराष्ट्राचा ब्रँड बनेल असे मनोगत व्यक्त केले। यावेळी बोलताना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील सो म्हणाले की गोकुळ दूध आपल्या उत्कृष्ट चवीमुळे मुंबई तसेच इतर उपनगरामध्ये घराघरात पोहोचले असून गोकुळने विश्वासार्हता जपली आहे। बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या दूध कंपनीमार्फत नवनवीन दूध व दुग्धजन्य उत्पादने येत आहेत। गोकुळचे नवीन प्रतीचे गोकुळ शक्ती दूध हे निश्चितच बाजारपेठेमध्ये नाव करेल व वितरक ही विक्रीसाठी सहकार्य करतील असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला। यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की संघामार्फत बाजारात सध्या फुल क्रीम व गाय दुधाची विक्री सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पणजी, गोवा, पुणे व मुंबई, ठाणे जिल्ह्यात केली जात आहे। सध्या गोकुळची दररोज 14 लाख लिटर पर्यंत दुधाची विक्री केली जाते। दुधाबरोबरच गोकुळच्या पनीर, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेवर मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात बाजारातून मागणी होत असते। गेल्या काही दिवसांपासून दूध घेणाऱ्या ग्राहकांकडून विशेषतः स्पेशल होमोजेनाइज्ड केलेले टोन दुधाची उपलब्धता करून द्यावी अशी विनंती केली जात होती। मुंबई येथील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गोकुळने दुधावर विशेष प्रक्रिया स्पेशल होमोजेनाइज्ड व बॅक्टोफ्यूज केलेली टोन दूध गोकुळ शक्ती या नावाने विक्री करण्याचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात आला। सदरचे टोन दूध हे पाश्चरायझर्ड, बॅक्टोफ्यूज व स्पेशल होमोजेनाइज्ड बरोबर व्हिटॅमिन ए व डी ने फोर्टिफाईड केले असल्याने त्याची सेल्फ लाईफ वाढवून गुणवत्ता देखील चांगली राहणार आहे। या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले तर आभार शशिकांत पाटील सुयेकर यांनी मानले। सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ सो, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील सो, चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेट्टे, अजित नरके, नवीद मुश्रीफ, शशिकांत पाटील सुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिंचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।